नमस्कार. आज श्रावणातला पहिला शुक्रवार आहे. तर CKP लोकांकडे ह्या आरत्या करतात आणि ज्योतीची पूजा करतात मेन. आणि ज्योतीची पूजा केल्यानंतर हा ज्योतीला एकतर नैवेद्य असतो आरत्यांचा आणि मुलांना वाण द्यायचं असतं. तर त्या आरत्या कशा करतात आणि त्याचं साहित्य काय ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तसंच आपल्याला तळायला तेल लागणार आहे, आरत्या तळायला गूळ घेतलेला आहे. ह्याच्यात मी पाणी घालणार आहे, आणखीन पाणी घालून गाळून आपण भिजवताना घेणार आहोत. हे केळं लागणार आहे, वेलची पावडर आहे आणि किंचित चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी लागलं तर आपल्याला लागणार आहे. आता मी गुळामध्ये पाणी घालून ठेवलं होतं. आता हा आपला गुळ विरघळलेला आहे आणि केळं कुचकरून घेतलेलं आहे. आता आपण ही सगळी पिठं भिजवूया. हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे डाळीचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं किंचित हे बघा मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि ही वेलची पावडर घेतलेली आहे. तसंच हे गुळाचं पाणी आपण गाळून घेणार आहोत. आणि ही जर सगळी पिठं भिजवताना तर आता हे थोडंसं पातळ झालेलं आहे आणि जर एखाद्या वेळेला लागलं आपल्याला पीठ, आता हे गूळ घेते तर आपण हे दुसरं गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ आपण घेऊ शकतो. आता केळ्यात गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं मळताना जर आपल्याला वाटलं की हे थोडंसं पातळ आहे तर आपण थोडंसं पाणी थोडंसं पीठ गव्हाचं, डाळीचं किंवा तांदळाचं जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घालू शकता. आणि हा घट्ट गोळा म्हणजे अगदी पुरी लाटताना येईल एवढा आपण करू शकतो. थोडासा तेलाचा हात पण घ्यायचा. अशा तऱ्हेने हे पीठ आपण मळून घेतोय आणि मग आपण आरत्या करूया ह्याच्या. आता ह्याच्यामध्ये मी चमचाभर तेल घालून हा आपला गोळा आरत्यांसाठी हे बघा तयार आहे. तर आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आणि 5 मिनिटानंतर आपण ह्याच्या आरत्या करूया. गॅस चालू केला आहे. आणखीन मी कढई गरम करायला ठेवली होती. आता ह्याच्यात तेल गरम करायला ठेवलं आहे. आता हे मी तेलामध्ये तळणार आहे ह्या आरत्या. पण काही जण तुपात तळतात, तर तुपात जरी तळल्या तरी चालतात. बघा अशी मी लाटी लाटून घेतलेली आहे. हे बघा एवढ्या जाडीची, थोड्याशा जाड अशा ठेवायच्या असतात ह्या. आणखीन मी ह्या वाटीने पाडून घेते म्हणजे एकसारख्या होतील. आता मी ह्या तळून घेते. अशा ह्या आपल्या आरत्या तयार आहेत. हे बघा आता मी ज्योतीला नैवेद्य हा अशा प्रकारे केलेला आहे. ज्योतीला नैवेद्य दाखवलेला आहे आणि ह्या आता आरत्यांचा हे वाण मी मुलांना देणार आहे. धन्यवाद.